होतं असं की कधी कधी भाषण करत असताना शहराचं इलेक्शन असताना आपण भाषण करतो अमेरिकेवर, तरी काय होत नसतं. त्या शहरामध्ये काय अडचणी आहेत, लोकांना काय अडचणी, घोडेवाल्याच्या काय अडचणी आहेत, बोटीवाल्याच्या काय अडचणी, ह्याच्यावर आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे. दुकानदारांच्या अडचणी काय आहेत, पार्किंगला अडचण येते, मग पार्किंग नसल्यामुळे लोक तिथं थांबत नाही, जास्त वेळ थांबू शकत नाही, जास्त वेळ थांबत नसले तर दुकानाचा विक्री तिथं होऊ शकत नाही. रेस्टॉरंटवाल्यांच्या वेगळ्या अडचणी आहेत, कचऱ्याची वेगळी अडचणी, स्वच्छतेची वेगळी अडचण आहे. मग आपले आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळं आहेत त्याच्याबद्दलचा विकास जो रखडला आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांनी बोललो पाहिजे. फॉरेस्टचे मुद्दे आहेत, ह्या सर्व मुद्द्यावर आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे. आरोग्य व्यवस्था इथं म्हणजे इथं खरं तर महाबळेश्वरमध्ये अनेक बाहेरचे लोक येतात, पण इथं जर आरोग्याची अडचण आली तर जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. जर टुरिस्ट लोकांना पडत असेल तर तुमची परिस्थिती काय होत असेल. मग खाली जावा, वाईला जावा, इकडं जावा, कुठं तरी साताराला जावा. मग तोपर्यंत माणसाला जगायचं का काय करायचं, आणि जगवायचं असेल तर कसं जगवायचं, असा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इलेक्शन हे लढावं लागेल, आणि हेच खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची अडचण आहे.